श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 22. जरासंधाचा 17 वेळा पराभव, कालयवनाचा मृत्यू. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीकृष्ण सर्वसाक्षा, सर्वाद्यमूळ निर्विकल्प कल्पवृक्षा. तुझी करू जाता विवक्षा, आदी कोणा न सापडे. ऐसा आदि कारण तू वृक्ष साचार, मुख्य कोंभ तो पयोब्धिजावर. द्वितीय शाखा पिनाकधर, कमलायन तृतीय शाखा. सकळ मुनीश्वरांचे मंडळ, या उपशाखा चालिल्या सबळ. ऋग्यज्जुः सामादि सुकोमळ, पत्रे तयासी फुटली ही. न्याय मीमांसा सांख्यशास्त्र, पातंजल व्याकरण वेदांत. षटशास्त्रांचा हा निश्चित, मोहोर आला तयावरी. इंद्र अग्नी यम नैऋत, रसनायक समीर पौलस्ती सुत. शीतांशु चंडांशु भगणांसहित, पुष्पे त्यावरी साजिरी. अष्टलोकपालांसहित, स्वर्ग सुखे वायफुले समस्त. सलोकता मुक्ती अद्भुत, फळे आली तयावरी. लागता द्वैताचा प्रभंजन, तीही फळे पडती गळोन. निर्गुण सायुज्यता मोक्षपूर्ण, पक्व फळ अक्षयी. ते फळ भक्षिता निर्धारी, आपण होय ब्रह्मांड भरी. जेथे येणे जाणे द्वैत कुसरी, कल्पांतीही घडेना. ऐसा आदिवृक्ष ब्रह्मानंद, मोक्षदायक त्याचे पादारविंद. त्यामाजी श्रीधर मिलिंद, दिव्य आमोद भोगितसे. निर्विकल्प वृक्ष सद्गुरुनाथ, तो अक्षय फळ दासांसी देत. ते सेवुनी जाहला तृप्त, तरी हरिविजय ग्रंथ पुढे चाले. मागे 21वा अध्याय जाहला पूर्ण, उद्धवे गोपींसी कथूनी ज्ञान. आला मथुरेसी परतोन, हरी दर्शन घेतले. यावरी पुढे कथानुसंधान, ते ऐकोन पंडित विचक्षण. जे ऐकता पाप विपिन, होय दहन क्षणमात्रे. मथुरेसी असता रमानाथ, उग्रसेन हरिकृपे राज्य करीत. दुष्ट निंदक पळाले समस्त, कंसवध होताची. जैसे तृण होताची दग्ध, त्या सरसा विजे जात वेद. की प्राण जाता करणे स्तब्ध, ठाई ठाई निचेतन. तैसे कंसासी मारिता जाण, विराले समस्त दुर्जन. मथुरापुरींचे प्रजाजन, आनंद घन नांदती. नाही आदिव्याधी मृत्यू आकांत, हरी कृपेने सकळ भाग्यवंत. यथा काळी घन वर्षत, सदा फलित वृक्ष सर्व. तो कंसाच्या दोघी स्त्रिया, अस्ति प्राप्ती नामे तया. त्या सांगो गेल्या पितया, जरासंधासी ते धवा. दोघी जणी अत्यंत दीन, भेटल्या जरासंधा लागोन. पितयाच्या कंठी मिठी घालोन, रुदन करीती आक्रोशे. जरासंध घाबरला बहुत, म्हणे काय जाहला वृत्तांत. येरी भूमीसी पडती मूर्छागत, शब्द न फुटे बोलता. आक्रोशे बोलती तत्वता, कृष्णे मारिले तुझ्या जामाता. मुष्टिक चाणुरादी वीरा समजता, मृत्युपंथा पाठविले. परमपुरुषार्थी कृष्णराम, केला मथुरे माझी पराक्रम. उग्रसेन राज्यी स्थापिला परम, सुख जाहले लोकांसी. ऐकता श्रीकृष्ण प्रताप, मागधासी चढला परमकोप. जैसा पाय पडता खवळे सर्प, नेत्र आरक्त वटारिले. केले कन्यांचे समाधान, म्हणे मथुरा क्षणमात्रे जाळीन. यादव कुळ सकळ छेदीन, धरुनी आणीन रामकृष्णा. ऐसी जरासंधे होड बांधोनी, घाव तेव्हा घातला निशाणी. तेणे दुमदुमली अवनी, 23 अक्षौहिणी दळ ज्याचे. धडकला वाद्यांचा कल्लोळ, प्रतिध्वनीने गाजले निराळ. भयभीत सर्व ब्रह्मगोळ, चालिले दळ माघदांचे.
भेरी धडकल्या शशिवदना ते क्षणी, ऐकता त्रास उपजे करणी. रणतुरे खणखणती तेणे गगनी, देवयाने डळमळती. शृंगे बुरंगे पणव काहळ, गोमुखी चळका चौंडकी दुटाळ. मुख वाते सनया रसाळ, गर्जती ढोल गिडबिडी. 22 सहस्त्र छत्रपती, जेणे बंदी घातले नृपती. ऐसा जरासंध मागधपती, मथुरा घेऊ चालिला. पदाती दळ पुढे जात, त्यांचे पायी ब्रीदे झणाणत. पदी त्यांच्या तोडर गर्जत, हाक फोडीत आवेशे. नाना परींच्या कासा घालुनी, यमद्रष्टा खोविल्या जगनी. हाती कुंत असिलता घेऊनी, खेटके अपार मस्तकावरी. जैसा फुटे कल्पांतीचा सागर, तैसे पायदळ जात अपार. सडका पाश भिंडी माळा थोर, घेऊनी पुढे धावती. बडगे चक्रे शिळा डांगा, घेऊनी बिलगती चमकती वेगा. धनुष्य बाण सुरया उरगा, आकृती ऐशा सतेज. लघु उल्लाट यंत्रे आधी, घेऊनी पुढे धावती खांदी. उर्वी दणाणे चालता पदी, भूधर होय साशंक. मुसळ गदा मुद्गर परिघ, शूळ शक्ती लोह कंदुका भंग. पट्टिश बाण लोह वृश्चिक उरग, दशघन्या आणि शतघन्या. लोहार गळा त्रिशूळ कोयते कात्या, परशु तोमर कुठार घेऊन या. धावती पुढे लवलाया, मथुरा पंथलक्षुनी. सवे चालिले तुरंग मानचे भार, चपळ नागर मनोहर. मित्र रथींचा जसा रहंवर, बलाढ्य सुंदर तैसेची. कित्येक निघाले श्यामकर्ण, ऐका तयांचे लक्षण. काढिले क्षीरसागरी धुवोन, तैसा वर्ण तयांचा. डोळे आरक्त सुंदर, पुच्छे विद्रुम वर्णखूर. समीराहुनी गती अपार, तिही लोकी गमनतया. एक घोडे ढवळ वर्ण विशाळ, एक नीळ वर्ण अतिनिर्मळ. एक पिवळेची केवळ, अरबी चपल चौताळती. एकाची माणिका ऐसी ज्योती, परी वीरा सावरिता न थारती. ज्या तुरंगाची जैसी अंगकांती, तद्रुप वर्ण छाया दिसे. सावळे घोडे कित्येक, एक गर्जती सिंहमुख. एक चकोर परमचाळक, एक कुमकुम केशर वर्ण. एक चंदन वर्ण चांगले, एक चंद्रवर्ण सोज्वळे. एक क्षीरवर्ण हंसाळे, चपळ चालती पुढे पुढे. जंबूद्वीपींचे जांभूळ वर्ण, श्वेतद्वीपींचे चंद्रवर्ण. क्रौंचद्वीपींचे पिवळे पूर्ण, चितळे चित्रांगे साजिरे. शाल्मली द्वीपींचे बदिर, प्लक्षद्वीपींचे वर्ण चकोर. कुशद्वीपींचे सोज्वळ सुंदर, पुष्करींचे श्यामवर्ण. परमरागीट कुमाईत, बदक श्याम स्थिर चालत. आरबी उदकावरी पळत, खूर न भिजे तयांचा. नवखंडे 56 देश, तेथींचे वारू एकाहुनी एक विशेष. चित्रींची भांडारे आसमास, उघडिली जयापरी. उचंबळला शृंगार सागर, ज्यांची सुपर्णा समान गती अपार. संकेत दाविता अणुमात्र, परचमूत प्रवेशती. चक्राकार वाजी वावरती, अश्वखर्ग क्षत्रिय एक जाती. एकरूप होवोती वर्तती, सपक्ष उडती तुरंग एक. रत्नजडित वरी पाखरा, चालता दणाणे वसुंधरा. चरणी नेपुरे मस्तकी तुरा, रत्नजडित झळकतसे. मुखी रत्नजडित मोहाळी, चामरे रुळती तेजागळी.
नृत्य करीती भूमंडळी, पाय पुढील न लागती. हिंसती जेव्हा सबळबळे, तेणे बैसती दिग्गजांचे टाळे. कवच टोप घेऊनी बळागळे, वरी आरूढले राऊत. जैसी सौदामिनी अंबरी, तैसा असीलता झळकती करी. ऐसे अश्वभारते अवसरी, मथुरा पंथे चालिले. अश्वभारांमागे लिगटले, उन्मत्त नाग भार उठावले. ऐरावता समतुकेले, चौदंत आणि चपळत्वे. सुवर्णाच्या शृंखळा, खळाळती विशाळा. वरी पाखरा घातल्या, कनक वर्णसुरेख. वरी रत्न जडित चवर डोल, ध्वज भेदीत गेले निराळ. फडकती अति तेजाळ, बोलाविती शत्रुते. उर्वी वरी चामरे रुळती, घंटा गर्जता दिशा दुमदुमती. गजा कर्षक स्कंधी बैसती, अंकुश सतेज घेऊन या. तो जिकडे दावी संकेत, तिकडे चौताळती गज उन्मत्त. झडप हाणोनी पर्वत, चुरा करीती मार्गीचे. पुढे हिंसत चौताळती तुरंग, मागे सपळ किंकाटती मातंग. त्या पाठीमागे रथ सवेग, घडघडाट चालिले. रथांची रत्न जडित चक्रे, चपळे ऐसी चित्रविचित्रे. साटे घातले जे वज्रे, न फुटती सर्वथा. मणिमय शोभती स्तंभ, वरील छत्र कनकवर्ण स्वयंभ. ध्वज भेदीत गेले नभ, भिन्न भिन्न स्वरूप पै. नाना शस्त्रांचे भार, रथी रचिले अपार. सप्तशत चापे परिकर, भरले तुणीर बाणांनी. वरी आरूढले महारथी, पुढे धुरे बैसले चतुरसारथी. जे संकटी स्वामीसी रक्षिती, जीवित्व मानिती तृणासम. पुढे जुंपिले सबळ घोडे, जे का अनिळाहुनी वेगाडे. सारथी संकेत दावी जिकडे, जाती तिकडे चपळत्वे. असो ऐसा तेवीस अक्षौहिणी, दळभार निघाला तेची क्षणी. वाद्ये वाजती तेने धरणी, उलो पाहे ते धवा. मध्यभागी जरासंध, दिव्य रथ परम सुबद्ध. वरी आरूढला भोवते सनद्ध, महावीरी वेष्टिला. जैसा शक्रावरी वृत्रासुर, निघाला सहित दळभार. तैसा जरासंध प्रचंड वीर, मथुरे समीप पातला. रातो राती धाविन्नले, वेगे मथुरा पुरवेढिले. सैन्य समुद्राचे पडिले, वेष्टन भोवते अद्भुत. लोक गजबजिले सकळ, म्हणती ओढवला प्रळय काळ. जरासंध परमसबळ, करील निर्मूळ मथुरेचे. पळावया नाही वाट, प्रजा करीती कलकलाट. महाद्वारे झाकिली सदट, न उघडती कोणाते. कंस मारिला यदुवीरे, म्हणोनी हा आला मथुरे. जामाताच्या कैवारे, प्रळय थोर करील. हुडा हुडा वीर चढती, पर सैन्याते विलोकिती. एक बोलती एका प्रती, बरी गती न दिसे की. कृष्ण आणि संकर्षण, दुर्गावरुनी विलोकिती सैन्य. हरी जवळी आला उग्रसेन, म्हणे कैसे आता करावे. सात्यकी उद्धव अक्रूर, म्हणती संकट आले थोर. भोवते अवघे दीनवक्त्र, यादवेंद्रे देखिले. जो महाराज नरवीर पंचानन, जो यादव कुळ मुकुटरत्न. जो पूर्ण ब्रह्म सनातन, इंदिरा जीवन श्रीरंग. जो विश्वपित्याचा जनक, जो सर्ग स्थित्यंतकारक. अनंत ब्रह्मांडे देख, इच्छा मात्रे घडीमोडी. तेव्हा अद्भुत केले सर्वेश्वरे, ऊर्ध्व विलोकिले श्रीकर धरे.
तो अकस्मात निराळ पंथे त्वरे 2 रथ उतरले. ते वैकुंठीचे दिव्य रथ सहस्त्र मित्र प्रभा भासत. कोणान वर्णवे तेज अद्भुत गरुड ध्वज झळकेवरी. शारंग शंख चक्र गदा मंडित रथी अस्ति आयुधे अद्भुत. दारुक सारथी देदीप्यवंत शस्त्रास्त्री मिरवे जोका. वरी ठेविले अक्षय भाते कोण वर्णील तुरंग माते. जे अश्व अमृत पान करते ऐका नामे तयांची. शैब्य सुग्रीव अति सुस्वरूप तिजा बहालक चौथा मेघपुष्प. ऐका दुज्या रथाचा प्रताप संकर्षण आरूढला जेथे. ताल ध्वज मंडित रथ चारी वारू चपळ श्वेत. नांगर मुसळ आयुधे समर्थ तया वरी ठेविली. दोन्ही रथ मथुरे उतरले जैसे का शशी मित्र प्रकटले. दारुके साष्टांग घातले श्रीकृष्णासी दंडवत. सकळ पाहती जन डोळा तत्काळ श्रीकृष्ण चतुर्भुज जाहला. चारी आयुधे घेतली ते वेळा रथी चढला यादवेंद्र. देव सुमनांचे संभार वरुणी वर्षती अपार. दुजे रथी चढला भोगींद्र हल मुसळ सांभाळिले. ऐसे देखोनी तये वेळे उग्र सेनासी स्फुरण आले. चतुरंग दळ सिद्ध जाहले निशाणी दिधले घाव वेगी. अपार यादवांचे भार चहून कडोनी उठावले समग्र. रथी बैसले उद्धवा क्रूर प्रताप शूर प्रचंड जे. बळी भद्रे आणि घननिळे सबळ बळे शंख त्राहाटिले. जरा संधाचे सैन्य दचकले वीर जाहले भयभीत. तो वसुदेव निज भारेसी ते वेळी आला उग्र सेना जवळी. एकची घाई लागली रणतुरांची ते वेळी. उल्हाट यंत्रांचे मार दुर्गावरोनी होती अपार. परसैन्याचे यंत्रगोळ समग्र दुर्ग परिघा माझी पडती. उघडिले मथुरेचे महाद्वार सिंहनादे गर्जती अपार. यादव निघाले बाहेर रामकृष्णांसमवेत पै. दोन्ही सैन्या जाहला मेळ धडकत वाद्यांचा कल्लोळ. डळमळीत उर्वी मंडळ दिग्गज त्रास पावले. जाहली एकची रणधुमाळी नारद नाचे अंतराळी. म्हणे भली मांडली येथे कळी वाजवी टाळी आनंदे. उतरावया पृथ्वीचा भार या लागी अवतरला श्रीधर. तो विजयी होका निरंतर सकळ सुरवर बोलती. असो पायदळावरी पायदळ लोटले तेव्हा अतिसबळ. तुरंगारूढ वीर सकळ तेही मिसळले परस्परे. गजांवरी गज लोटले रथांशी रथ झगटले. एकची घनचक्र मांडले रामकृष्ण पाहती. जैसा जलदाचिया धारा तैसे शर येती एकसरा. एक एकासी लागुनी चुरा होवोनी पडती धरेवरी. शिरे वीरांची उसळती देख जैसे आकाश पंथे कंदुक. प्रेते पडती असंख्य गणना नाही अश्वांसी. शोणिताचे पूर जात माझी गजकलेवरे वाहत. रथ मोडले असंख्यात नाही गणित अश्वांसी. कृष्ण बळे यादव अनिवार केला परदळाचा संहार. उठावले जरासंधाचे वीर शिशुपाळ आणि वक्रदंत. कृष्ण द्वेषी मिळाले अपार त्यात रुक्मिया आला भीमक कुमर. महाभिमानी दुराचार अति निंदक दुरात्मा. त्यांनी अपार युद्ध केले यादव सैन्य माघारले. ऐसे रामकृष्णे देखिले रथ लोटिले तेधवा. जैसे वारण चक्र दारुण त्यात रिघती दोघे पंचानन.
श्रीकृष्णे शारंग चढवून सोडिले बाण चपळत्वे. जैसे पूर्वी श्रावणारी सुते जाऊनी वैश्रवण बंधू पुरिते. किम पुरुषांसहित युद्ध तेथे प्रतापवंते केले जेवी. कंसांतक तैसाची येत परम प्रतापी रणपंडित. असंख्यात बाण सोडित नोहे गणित शेषाते. की कुंभोद्भव वसुदेवनंदन रणसागर करू पाहे प्राशन. की मागध सैन्य शुष्क विपिन त्यासी कृशान श्रीरंग. की मागध वीर हेची नग त्यावरी वज्रधर श्रीरंग. हस्तपक्ष छेदुनी सवेग पाळी मंगळ जननीवरी. 23 अक्षौहिणी दळ त्यात मुख्य मुख्य उरले सबळ. वरकड सैन्य समूळ कृष्णे आणिले बाणांवरी. मुकुट रागावळी तुटोनी का गलटोप पडिले धरणी. महावीर पाठी देऊनी पळो लागले ते धवा. गुढारांसहित रितकुंजर सैरा धावती अनिवार. ध्वजांसहित रथ अपार शून्य पडिले मोडोनी. छत्रे चामरे पताका तेथे केर पडिला देखा. अशुद्ध नदीचा वाहे भडका घायाळ जीत पोहती. देखोनी पंडितांचे दिव्य ज्ञान पाखंडी पळती घेऊनी वदन. तैसे वीर पृष्ठ दावून पळते झाले ते धवा. इकडे कृतांत दचके देख ऐसी बळी भद्रे फोडिली हाक. जरा संधावरी एकाएक रथा समवेत लोटला. देखोनी बळरामाचा प्रताप हरपला मागधाचा दारुण दर्प. जैसा शंकरा पुढे कंदर्प दहन काळी शंकला. मुसळ आणि नांगर हाती घेऊनी बळीभद्र. रथाखाली उडी सत्वर घालून या धाविन्नला. नांगर घालूनी ओढी वीर मुसळ घाये करी चूर. झाला बहुवीरांचा संहार जरासंध पाहतसे. धनुष्या चढवोनी गुण जरासंधे सोडिले बाण. जैसा धारा वर्षे घन शरनिर्वाण सोडिले. ते कृष्णाग्रजे न मानोनी ते वेळी धाव घेतली रथाजवळी. नांगर घालूनी तत्काळी जरासंध ओढिला. मुसळ घाये करावा चूर्ण तो बोले जगज्जीवन. यासी न मारावे आपण न्यावा बांधोनी रथासी. तो देववाणी बोले आकाशी भीमा हाती मरण यासी. मग वरुण पाश घालूनी वेगेसी दृढ रथासी बांधिला. जैसा मृगेंद्रे धरिला वारण तैसा चालविला रथी बांधोन. विजयी जाहले रामकृष्ण वृंदारक पुष्पे वर्षती. जरासंधाचे वीर ते वेळे उरले ते अवघेची पळाले. जैसे यजमानासी संकट ओढवले आश्रित पळती दशदिशा. श्रीरंग म्हणे बळीरामाते आता सोडावे जरासंधाते. हा मेळवुनी आणील दैत्याते मागुती त्याते संहारू. पृथ्वीवरील जे निंदक खळ येथे तितुके आणील सकळ. ऐसे बोलता घननीळ सोडिला तत्काळ बळरामे. मग अत्यंत करीत खेद स्वस्थळा पातला जरासंध. म्हणे 22 सहस्त्र राया केला बंध तो पुरुषार्थ व्यर्थ गेला. मी सेवीन घोर अरण्य तप करीन तेथे बैसोन. परी नगरासी जाऊनी वदन काय दावू लोकाते. तो रुक्मिया शिशुपाळ वक्रदंत मार्गी भेटले अकस्मात. मागधाचे समाधान करीत तप संकल्प करू नको. जय अथवा पराजय महावीरासी पडे हा समय. पुरुषे पुरुषार्थ सांडू नये करावा उपाय मागुती. जो कायेत असे प्राण
तो न सोडावी आंगवण, मागुती दळभार घेऊन, रामकृष्ण धरून आणू. ऐसा जरा संधासी वळविले, मागुती तितुकेची दळ मेळविले. सवेची माघदे धावणे केले, मथुरेवरी पूर्ववत. मागुती बळीरामे धावोन, बांधिला वरुण पाश घालून. माधवे दिधला सोडून, पुढती उत्थान आणिक केले. ऐसा सप्तदश वेळ, संग्राम माजला तुंबळ. सिंहावरी सिंह लोटले सबळ, तैसा फणींद्र धरित्या ते. 17 वेळ बळीरामे धरिला, तैसाची श्रीरंगे सोडविला. तो नारद मुनी पातला, जरा संधाचे भेटिते. म्हणे तू कष्टलासी 17 वेळ, तुझ नाटोपे रामघन नीळ. तरी काळ यवन असे सबळ, त्यासी सहाय्य बोला विजे. यादवांचा पराभव संपूर्ण, काळ यवना हाती असे जाण. त्यासी असे शंकर वरदान, ते वर्तमान ऐक तू. गर्गाचार्य महाऋषी, तो कुळगुरु होय यादवासी. विद्या संपन्न तेजो राशी, प्रति सूर्य दुसरा. एके यादवे आपुली कन्या, गर्ग ऋषीसी दिधली जाणा. परी ठाव नाही संताना, बहुत दिवस लोटले. तो यादव विनोदी उदंड, म्हणे गर्ग ऋषी आहे षंढ. ऐसे ऐकताची प्रचंड, क्रोध आला मुनी ते. म्हणे यादव तुम्ही उन्मत्त, ऐसा निर्मितो पुरुषार्थी सूत. त्यापुढे पराभव समस्त, होय तुमचा एकदाची. परम क्रोधावला ब्राह्मण, केले हिमाचळी अनुष्ठान. हिमनगजा मात प्रसन्न, तत्काळची जाहला. येरू मागे वरदान, ऐसा पुत्र दे मज लागून. जो यादवासी पराभवून, राज्य हिरोन घेईल. शिव म्हणे तू करिता अनुष्ठान, म्लेच्छ स्त्री मागेल भोगदान. तिचे पोटी पुत्र दारुण, महादुष्ट होईल तुझा. ब्राह्मण स्त्रीचे पोटी पुत्र, कदा नव्हे अपवित्र. यथा भूमी तथा अंकुर, होईल साचार द्विजवरा. तो तुझा वीर्य नंदन, दुष्ट क्षेत्री होय निर्माण. असो गर्ग करीता अनुष्ठान, महाविपिन सेविले. तो दुष्ट एक म्लेच्छपती, त्यासी नवे पुत्र संतती. तेणे स्त्री पाठविली गर्गाप्रती, शृंगारुनी एकांती. 30 भोग दिधला जाण, तोची हा म्लेच्छ काळ यवन. यासी तू संगे घेऊन, मथुरेवरी जाईका. ऐकता जरासंध संतोषला, काळ यवना पासी गेला. सर्व वृत्तांत सांगितला, क्रोधावला काळ यवन. 3 कोटी मेच्छ त्यांचे, 23 अक्षौहिणी दळ माघादाचे. रुक्म्या शिशुपाळ दैत्यसाचे, साय झाले सत्वर. ऐसी सेना मेळवुनी सवेग, रजनी माझी क्रमिती मार्ग. सर्वांतरात्मा श्रीरंग, वर्तमान कळले ते. मग भक्त कैवारी रमाधव, समुद्रापासी मागो निठाव. द्वारका नगर अपूर्व, विरिंची हाती रचविले. द्वारकेची रचना सांगता समस्त, तरी हा अध्याय वाढेल बहुत. द्वारका वर्णन अद्भुत, पुढे कथन केले असे पै. असे जैसी वैकुंठ नगरी, तैसीच द्वारका भूमीवरी. कमलोद्भवे निर्मिली ते अवसरी, श्रीकृष्णा आज्ञे करुनिया. जेणे इच्छा मात्रे आणिले रथ, तेणेची द्वारका रचिली अद्भुत. तेथे नाना संपत्ती समस्त, कुबेरे आणुनी भरियेल्या. तो रातो राती काळ यवने, मथुरेवरी मांडिले धावणे. तो मथुरेसी लोक निद्रेने, आबाल वृद्ध व्यापिले. परमनाटकी पूतनारी, योग माया घालो निवरी. रजनी माझी द्वारकापुरी,
समस्त लोक पाठविले. धनधान्य पशून समवेत, गज तुरंग रथ अद्भुत. सहकुटुंबे यादव समस्त, उग्रसेनही पाठविला. दारुक सारथी रथ आयुधे, तीही पाठविली गोविंदे. बळी भद्रही परमानंदे, पाठविला ते धवा. एक श्रीकृष्णा वेगळे, मथुरेत कोणी नाही उरले. जैसे अयोध्या नगर पूर्वी नेले, रामचंद्रे वैकुंठी. द्वारके माझी लोक जागे जाहले, पाहती उगेची चाकाटले. वस्तू जात तैसेची संचले, परी नगर आपुले नवेची. उद्धव अक्रूर उग्रसेन, वसुदेव देवकी संकर्षण. रोहिणी प्रजा सकळ ब्राह्मण, म्हणती हरिविंदान न कळेची. मथुरेच्या शतगुणे चांगले, द्वारका नगर आम्हा दिधले. असो इकडे काय वर्तले, तेची ऐका भाविक हो. जरासंध आणि काळ यवन, उगवला नसता चंड किरण. वेढा घातला मथुरेसी येऊन, पळेल कृष्ण म्हणोनिया. जरासंध म्हणे बरे झाले, मज 17 वेळा इही गांजिले. धरोनी आताची एक वेळे, सौहारीन हरिसहित. तो सवेची उगवला अर्क, नगरात न दिसती लोक. उल्हाट यंत्रांचे मार अधिक, न होती दुर्गावरुनिया. नगरद्वार उघडे भणभणीत, एकलाची उभा कृष्णनाथ. नाही शस्त्रास्त्रे रथ, वाट पाहत काळ यवनाची. आश्चर्य करीती समस्त, म्हणती गोवळा कपटी बहुत. यासीच धरावे त्वरित, मग लोक शोधावे. काळ यवने कृष्ण लक्षिला, शस्त्रेन विरहित चरणी देखिला. आपण रथा खाली उतरला, शस्त्रे ठेवूनी समस्त. जरासंधासी म्हणे काळ यवन, आताची कृष्ण आणितो धरून. नेऊ रथासी बांधोन, सूड घेईन तुझा आता. यवने भुजा पिटोनी सत्वर, सन्मुख लक्षिला श्रीधर. आवेशे धाव घेतली थोर, ते यदुवीर पाहतसे. जवळी येता काळ यवन, जगद्वंद्य करी हास्यवदन. करावया गर्गवचन प्रमाण, नारायण चालिला. जो इच्छाप्रमाणे घडी समस्त, तो काळ यवन भेणे पळत. परी शिववचनासी मान देत, भक्तवत्सल म्हणोनिया. असो कायेतुनी निघे प्राण, तो कदा नवे दृश्यमान. अवघ्या दळा देखता कृष्ण, जाय निघोन क्षण मात्रे. जैसी गगनी झळके चपळा, तैसा हरी वेगे निघाला. काळ यवन पाठी लागला, दळभार राहिला दुरीपै. पुढे जात शेषनयन, समीर गती धावे यवन. उल्लंघिली अरण्ये दारुण, महाकठीण पर्वत. नर्मदा तापी गोदावरी, अनेक नद्या उल्लंघी मुरारी. भीमा उल्लंघुनी कृष्णातीरी, कृष्ण वेगे पातला. कृष्ण वेणी संगम सुरंग, जासी म्हणती दक्षिण प्रयाग. तेथे उभा ठाकला श्रीरंग, तो भार्गव राम भेटला. जाहले दोघा क्षेमालिंगन, परशुराम पुसे हरी लागून. कोणीकडे जाहले आगमन, कृष्णे वर्तमान सांगितले. तो जवळी आला काळ यवन, पुढे चालिला जगन्मोहन. पूर्ण ब्रह्म सनातन, त्यासी यवन धरू पाहे. वाटे जवळी सापडला दिसे, परी दुरी बहुतची असे. बहुधाव घेतली सायासे, परी नाटोपे श्रीरंग. एक सद्भावा वाचोन, कोणा नाटोपे जगज्जीवन. त्यासी काय धरील काळ यवन, अतर्क्य पूर्ण वेदशास्त्रा. काळ यवन म्हणे रे भ्याडा, किती पळसील दडदडा. तुआ गोकुळी केला पवाडा, ते मज पुढे न चलेची. 17 वेळ मागधासी, तू मथुरे पुढे युद्ध करिसी. मज भेणे का तू पळसी,
नपुंसक होसी गोवळ्या, गवळणी बांधिती उखळासी, मज उशीर काय धरावयासी, तू गोकुळी चोरी करिसी, तेची पाहसी चहूकडे, कालिया आणि अघासुर, किरडे मारुनी जाहलासी थोर, अश्व मारिला केशी वीर, बकासुर पाखरू, वल्मिक तुल्य गोवर्धन, पुरुषार्थ भोगिसी उचलून, कंस मारिला कपटे करून, आता धरी न क्षणे तुझ, ऐसे उणे बोल बोलत, बोला नाटोपे कृष्णनाथ, नाना तपे अनुष्ठान करीत, त्यासी निश्चित न सापडे, दुग्धाहारी फळाहारी, नग्न मौनी जटाधारी, पंचाग्नी साधिती निराहारी, त्यासी मुरारी नाटोपे, एक करीती वेदशास्त्र पठन, करीती योग साधन तीर्थाटन, नाना साधनी करीती क्षीण, परी मनमोहन नाटोपे, एका ढेंगेत ब्रह्मांड आटी, यवन धावे त्याची आपाठी, व्यर्थ पळता होती हिंपुटी, परी जगत जेठी न सापडे, क्षण एक अवतारी सगुण, सवेची पाहता तो निर्गुण, म्हणे त्रिविक्रम क्षणे वामन, त्यासी यवन धरील कोठे, अद्भुत हरीचा वेग होये, तो काळ यवन मागे राहे, मागुती हरी त्याची वाट पाहे, जवळी यावा म्हणून या, कंठीच्या तुलसी आणि सुमनहार, वाटेसी टाकीत जात श्रीधर, तोची माग पाहुनी असुर, धावे थोर वेगेसी, पुढे पराशर पर्वत, त्यावरी चढे रमानाथ, तेथे व्यासपिता अनुष्ठान करीत, जगन्नाथ वंदितया, त्या पर्वती न दिसे कृष्ण, तो उष्ण काळ शुष्क विपिन, यवने भोवता लाविला अग्न, ऋषीजन तेणे आहाळती, ऐसे श्रीकृष्णे जाणोनी, पर्वत दडपिला बळे करुनी, उदकवरी आले उसळोनी, विजविला अग्नी क्षणमात्रे, तेथोनी मग पश्चिम पंथे, धाव घेतली कृष्णनाथे, मार्ग दावुनी यवनाते, पुढे पुढे जात असे, तो तेथे पर्वताचे दरी, महाभयानक विवरी, तेथे मुचुकुंदे बहुकाळवरी, निद्रा केली श्रमोनिया, सूर्यवंशी राजा मांधात, हा मुचुकुंद नामे तयाचा सूत, तेणे स्वर्ग रक्षुनी समस्त, देव सुखी राखिले, दैत्यांशी युद्ध अद्भुत, केले बहुकाळपर्यंत, पुढे स्कंद झाला शिवसूत, तेणे स्वर्गा रक्षिले, मुचुकुंद बहुत श्रमला, मग शचीवर प्रसन्न झाला, म्हणे वर मागे वहिला, अपेक्षित असेल जो, येरू म्हणे श्रमलो प्रबळ, निद्रा करीन बहुकाळ, जो माझी निद्रा समाधी मोडिल, तो भस्म होवो तेथेची, माझे निद्रांती जगत जीवन, भेटो अकस्मात येऊन, तथास्तु म्हणे सहस्रनयन, मग विवरी जाऊनी निजला पै, या लागी त्याची विवरात, प्रवेशला वैकुंठनाथ, ते दुरुनी काळ यवन देखत, म्हणे बरा येथे सापडला, हरी विवरात पुढे गेला, तो मुचुकुंद बहुकाळ निजला, आपुला पितांबर काढिला, मग झाकिला तयावरी, आपण पुढे जाऊन, गुप्त पाहे जगत जीवन, तो विवरात प्रवेशला काळ यवन, विलोकून पाहतसे, तो देखिला दिव्य पितांबर, म्हणे येथेची निजला यादवेंद्र, म्हणोनी सबळ लत्ता प्रहार, हाणिता जाहला दुरात्मा, मुचुकुंद उठिला खडबडोन, क्रोधे पाहे विलोकून, तात्काळ तेथेची काळ यवन, भस्म जाहला क्षणमात्रे, सूत्रधारी नारायण, ऐसा मारविला काळ यवन, मुचुकुंद पाहे सावधान, तो पीत वसन देखिले, तो सुवास न माये अंबरी, मुचुकुंद सद्गदित अंतरी,
परतोनी पाहे तो मधुकैटबारी, चतुर्भुज उभा असे, उदार वदन मनोहर, कर्णी कुंडले मकराकार, दिव्य मुकुट प्रभाकर, तेजे विवर उजळिले, कौस्तुभ हृदयी झळकत, वैजयंती आपाद डोलत, चतुर्भुज वैकुंठनाथ, पाहता मन निवाले, ऐसा मुचुकुंदे हरी देखिला, साष्टांग नमस्कार घातला, म्हणे पुराण पुरुषा भक्त वत्सला, तू परब्रह्म केवळ भाससी, म्याम पूर्वी बहु काळवरी, स्वर्गा रक्षिले नाना परी, श्रमोनिया विवरा भीतरी, निद्रा केली बहुकाळ, तू कोण मज सांगे निर्धार, मग सुहास्य वदन यादवेंद्र, म्हणे उतरावया भूमी भार, कृष्णावतार आठवा, मुचुकुंदे धरिले दृढ चरण, दाटला अष्टभावे करुण, म्हणे शचीवरे दिधले वरदान, ते सकळ आजी जाहले, धन्य धन्य आजीचा सुदिन, देखिले क्षीरसागरीचे निधान, परम पावन जाहले नयन, हरिवदन विलोकिता, धन्य हे जाहले शरीर, कृष्णे पांघुर विला पितांबर, निरसोनी अज्ञान अंधकार, सावध केले मज लागी, बहुत काळ तमोमय यामिनी, भ्रांती मी पडिलो ये स्थानी, श्रीकृष्ण उगवला वासरमणी, सरली रजनी अज्ञान, की वैद्यराज रमारंग, कृपावलोकने निरसो निरोग, सावध करुनी निजांग, माझे मज दाविले, धन्य पंचाक्षरी यदुवीर, मजवरी झाकूनी पीतांबर, निद्रा भूत हे अपस्मार, केले दूरक्षणार्धे, जय जय यदुकुळ टिळका, कामांतक ध्येया भक्त पाळका, अनंत ब्रह्मांड चित्त चालका, कंसांतका श्रीकृष्णा, गोपी मानस राजहंसा, दारुण दुरित विपिन हुताशा, गोवर्धन उद्धारणा बालवेशा, शकटांतका श्रीहरे, कमल शयना कमलालया, कमल नेत्रा कमला प्रिया, कमल भूषणा कमलोद्भव आर्या, प्रताप सूर्या श्रीरंगा, हे कृष्ण वृंदावन विहारा, पुराण पुरुषा निर्विकारा, गोपी मन वसन गोरस चोरा, गोरक्षका गोविंदा, हरी तुझिया स्वरूपावरून, कोट्यानुकोटी मीन केतन, सांडावे निंबलोण करून, मज धन्य आजी केले, ऐकोनी मुचुकुंद स्तवन, संतोषला जगन्मोहन, वचन बोले प्रीती करुण, सुहास्य वदन जगदात्मा, तू बद्रिकाश्रमी राहे जाऊन, तेथे असे सत्यवदी हृदयरत्न, आणि कही विद्वज्जन, तये स्थानी वसताती, संत समागमवीण, कदा नवे निर्वाण ज्ञान, तेथे करिता सारा सार श्रवण, मन उन्मन होय तुझे, मृगया करू नको येथोनी, तू होसील निर्वाण ज्ञानी, माझी भक्ती दिनयामिनी, विसंबू नको सर्वथा, माझी या वेदाची आज्ञा प्रमाण, वर्तावे सदा श्रीवंदुन, सखे करावे संतजन, गुरुसी शरण रिघावे, हृदयी धरिजे दृढबोध, न करावा भूतांचा विरोध, माझी चरित्रे तीर्थ महिमा विशद, कदा उच्छेद न करावा, न करावे कोणाचे हेळण, वाद विवाद द्यावा सोडून, सदा कीर्तन श्रवण मनन, निज ध्यासी राहिजे, लोकांविरुद्ध न करावे कर्म, न आचरिजे कदा परधर्म, न बोलावे कोणाचे वर्म, सदा मम नाम स्मरावे, प्रवृत्ती शास्त्रे नाना कुमते, क्षुद्र साधने क्षुद्र दैवते, नाना अनुष्ठाने नाना मते, उपेक्षावी मनी हुनी, ऋषींचे आशीर्वाद घ्यावे, अनुचित कदा न बोलावे, आत्मरूप विश्व पहावे, श्री वंदावे गुरुचरण,
ऐसे सांगता भगवंत, सादर ऐके मांधातृसुत. साष्टांग घातले दंडवत, सद्गदित होय ते धवा. आज्ञा घेऊनी ते वेळा, विवरा बाहेरी निघाला. तो द्वापाराचा अंत ते वेळा, कली जवळी पुढे दिसे. खुजी झाडे खुजे लोक, पापचर्या दिसे अधिक. लोक देखिले परमनिंदक, मुचुकुंद भक्ते ते धवा. न बोलेची कोणासी, पावला वेगे बद्रिकाश्रमासी. संत समागम अहर्निशी, मुचुकुंदासी जाहला. असो इकडे विवरा बाहेर, निघाला वेगे यादवेंद्र. तो द्वारके हुनी आला बळीभद्र, समाचारा कारणे. तो जरासंध वैद्यपाळ, सवे काळ यवनाचे म्लेच्छदळ. पाठीलागी आले तत्काळ, तो राम घननिळ देखिले. म्हणती काय जाहला काळ यवन, तो विवरी गेला भस्म होवोन. मग क्रोधावले अवघे जन, म्हणती धरून नेऊ दोघा ते. ते देखोनी शेष नारायण, पुढे चालिले दोघे जण. गोमंता चलावरी रामकृष्ण, चढते जाहले ते धवा. 11 योजने उंच पर्वत, त्यावरी जाहले दोघे गुप्त. तो जरासंधादी समस्त, वेढा घालिती पर्वता. कृष्णद्वेषी परमदुर्जन, अग्नी लाविला चहून कडून. अग्निशिखा भेदीत गगन, धूम्रे दाटल्या दशदिशा. पक्षियांचे पाळे पळती, एक माझी आहाळुनी पडती. नाना जीव जाती आरडती, आकांत थोर ओढवला. तो वैकुंठी हुनी सुपर्ण, आला हरी इच्छेने धावोन. केले श्रीकृष्णासी नमन, हात जोडोन उभा ठाके. मग गरुडावरी दोघे जण, बैसले शेष आणि नारायण. आकाशपंथे उड्डाण करून, चालिले देखती सर्वही. हरिवंशी कथा आन, भीमक आला रथ घेऊन. त्या रथावरी रामकृष्ण, करवीरा पासोन बैसले. असो मथुरेकडे रामकृष्ण, वेगे चालिले दोघे जण. दारुक आला रथ घेऊन, द्वारके हुन ते धवा. त्या रथी बैसोनी राम ऋषिकेशी, वेगे चालिले मथुरेसी. तो जरासंध पाठीशी, चमू सहित पातला. ऐसे देखोनी नारायण, हाती घेतले सुदर्शन. जे सकळ शस्त्रांचा बाप पूर्ण, आज्ञा प्रमाण करावी. जैसा लक्ष विजांचा एकची भार, तैसे सुदर्शन आले दुर्धर. मग पळती महावीर, जरासंध दैत्यादी. काळ यवनाचे दळ, जरासंधाचेही सकळ. सुदर्शन संहारिले तत्काळ, क्षण मात्र न लागता. मुख्य मुख्य राजे उरले, वरकड दळ संहारिले. मग मथुरेत रामकृष्ण प्रवेशले, द्रव्य काढिले उग्रसेनाचे. भूमीत होते जे भांडार, तेणे भरिले रथ गजर रहवर. द्वारकेसी चालविले समग्र, रामकृष्णे रथ तेव्हा. मागुती जरासंध धाविन्नला, म्हणे द्रव्य सांडी सांडी गोवळ्या. द्रव्य घेऊनी राम द्वारके गेला, कृष्णे मुरडीला रथ तेव्हा. मागुती धनुष्य घेऊनी, युद्ध करीत चक्रपाणी. जरासंध पराभवोनी, मग गेले द्वारकेसी. धनुष्य घेऊनी मुकुंदे, केली 18 महायुद्धे. 17 वेळ मथुरे पुढे जगद्वंदे, युद्ध केले निर्वाण. असो द्वारकेसी आला यादवेंद्र, जाहला एकची जय जयकार. तो सोहळा अपार, न वर्णवेची सर्वथा. तो आनर्त देशाधिपती, रवैत नामे महानृपती. तो जाऊनी ब्रह्मया प्रती, करी विनंती ते ऐका. म्हणे माझी कन्या रेवती, परमसुंदर त्रिजगती. 30 वर बरवा निश्चिती,
कोण असे सांगपा. ब्रह्मा करी अनुष्ठान, राजा उभा कर जोडून. मग कमलासन बोले वचन, बळीरामासी देई कन्या. मग आपण येऊनी चतुरानन, जेथे रामकृष्ण उग्रसेन. गेला दळ भारेसी घेऊन, आनर्त देशा प्रतिपै. विधीपूर्वक अतिप्रीती, बळीरामासी दिधली रेवती. 4 दिवस निश्चिती, सोहळा जाहला संपूर्ण. मग अपार आंदण देऊन, बोळाविले रामकृष्ण. समागमे रेवती घेऊन, द्वारकापुरी प्रवेशले. पुढे रुक्मिणी स्वयंवर कथा, सुरस असे परमतत्वता. जे उणे आणील अमृता, ऐकिजे श्रोती सादर. हरिवंशी भागवती पाही, त्याची कथा हरिविजयी. आणि या ग्रंथाचा करता सर्वही, पंढरीनाथ जाणीजे. तोची पाठीशी उभा राहोनी, गोष्टी सांगे ज्या ज्या कानी. तैशा म्याम लिहिल्या संतजनी, जाणीजे हे तत्वता. हा हरिविजय वरद ग्रंथ, करवी आपण पंढरीनाथ. येरवी श्रीधर मतिमंद बहुत, लोक सर्व जाणती. नाही वाचिले संस्कृत, विभक्ती ज्ञान नाही कळत. मूढा हाती हा ग्रंथ, पंढरीनाथे करविला. जन म्हणती अद्भुत वक्ता, परी नेणती त्या हृदयस्था. अस्थींची मोळी शरीर पाहता, त्यासी श्रीधर नाम ठेविले. कैचा कोणाचा श्रीधर, सूत्रधारी रुक्मिणीवर. तो हालवी जैसे सूत्र, तैसीच नाचती चित्रे पै. वाजविता न पडोनी ठावा, म्हणती काय गोड वाजे पावा. परी वाजविणार बरवा, लोक त्याते नेणती. पावयाचे काष्ठासी छिद्र, तैसे देहासी नाम ठेवूनी श्रीधर. परी वाजविणार रुक्मिणीवर, भीमा तीरविहारी जो. ब्रह्मानंदा पुराण पुरुषा, श्रीमद भीमा तटविलासा. श्रीधर वरदायका परेशा, पुढे ग्रंथ चालविजे. इति श्री हरिविजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. सदा परिसोत भाविक भक्त, 22तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोकुळातील लोकांचा निरोप घेऊन उद्धव मथुरेस गेला. कितीतरी भेटवस्तू त्याने श्रीकृष्णाला दिल्या. खरवस, दही, लोणी, तूप, दुधाचे गोड पदार्थ, लोणची, फळे, नाना प्रकारच्या वस्तू सारे पाहून कृष्णाला फार आनंद झाला. त्याला उद्धवाने गोपाळांची व गोपींची मनोवस्था सांगितली आणि नंद यशोदा किती वाट पाहत आहेत हेही सांगितले. कृष्णाचे मन आठवणींनी भरून आले. गोपींच्या भक्तिभावाचे वर्णन ऐकता ऐकता कृष्णही उद्धवाला आपण केलेले खेळ, कालियामर्दन, केशीचा वध असे अनेक पराक्रम सांगू लागला. उद्धव म्हणाला, मी त्यांचे ज्ञानोपदेशाने सांत्वन केले खरे, पण सगुण भक्तीची गोडी मला लागली आणि ज्ञानाला भक्तीची जोड मिळाली. नाहीतर ते ज्ञान शुष्क कसे ठरते ते गोपींकडूनच मला कळले. कृष्णा, कोणी कोणाला काय शिकविले? मला तू उत्तम उपदेश असा परभारे केलास ना? तुझी लीला आता माझ्या लक्षात आली. त्यांच्या दोघांच्या गोष्टी पुष्कळ वेळ चालल्या. 4 महिने गोकुळात राहून उद्धवही गोपच झाला होता. मथुरेत आता उग्रसेनाचे राज्य चांगले चालले होते. प्रजा सुखी झाली. दुष्ट लोक तेथून पळून गेले. पण ते मगध देशाचा राजा जरासंध ह्याला जाऊन मिळाले. कारण कंस हा जरासंधाचा जावई. अस्ति व प्राप्ती या जरासंधाच्या 2 मुली त्याने कंसाला दिल्या होत्या. त्या विधवा झाल्या. त्या जरासंधाकडे गेल्या. त्यांच्याबरोबर कंसाच्या पक्षाचे लोकही गेले. कंस वधामुळे जरासंध चिडला. त्याने मथुरेवर स्वारी करण्याचे ठरविले. मथुरा नगरी जाळून टाकण्याची त्याने प्रतिज्ञा केली. त्याने रामकृष्णांना धरून आणण्याचे ठरविले. 23 अक्षौहिणी सैन्य जमविले. प्रचंड वाद्यघोष करीत चतुरंग दळ मगध नगरापासून निघाले. मथुरेत हेरांनी वृत्त आणले
की जरासंधाची 23 अक्षौहिणी सेना मथुरेवर चाल करून येत आहे. वृत्त कळताच मथुरेत गडबड उडाली. सैन्य लढाईच्या तयारीत नव्हते. काय करावे ह्याचा विचारच पडला. थोड्याच अवधीत मगधाचे सैन्य मथुरेभोवती वेढा देण्यास आले. त्याच्या कलकलाटाने रणगर्जनांनी मथुरेतील लोक घाबरून गेले. नगराची भक्कम महाद्वारे बंद करण्यात आली. कंसाचा सासरा आता सर्वांचा नायनाट करणार असे सर्वजण म्हणू लागले. बलराम व कृष्ण ह्यांच्या भोवती मुख्य मुख्य यादववीर जमले. सात्यकी, अक्रूर, उद्धव यांना पुढे पालून सारे कृष्णाला शरण आले. यादवांचे रक्षण करण्याचे ठरवून कृष्णाने व बलरामाने आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण केले आणि मूळ आयुधांना आवाहन केले. आकाशातून 2 दैदिप्यमान रथ मथुरेत आले. त्यांचे सोन्याचे कळस झगमगत होते. त्यावर गरुड चिन्हांकित ध्वज होते. रत्नांनी ते रथ चमकत होते. विष्णूचे शारंग धनुष्य, शंख, गदा, सुदर्शन चक्र इत्यादी आयुधे त्या रथातच होती. एका रथात नांगर व मुसळ ही आयुधे होती. त्यावर ताल वृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज होता. दारुक नावाचा सारथी व शैब्य, सुग्रीव, बलाहक व मेघपुष्प हे 4 शुभ्र अश्व असा कृष्णाचा रथ होता. हलमुसळयुक्त ध्वज बलरामाचा होता. दोघे आपापल्या रथावर बसले. दोघांनी शंखांचा घोष केला. मथुरेतून यादवांची सेना बाहेर धावली. चतुरंग सेनेतील वीर प्रतिपक्षाच्या तुल्यबल वीरांशी लढू लागले. हत्तींना हत्ती टकरा देऊ लागले. अश्ववीर अश्ववीरांशी, पायदळ पायदळाशी व रथी रथींशी लढू लागले. रणगर्जना, शंखघोष, घे घे म्हणून आवाहने, शस्त्रांच्या आघातांचा आवाज, मरतांना मारलेल्या किंकाळ्या यांबरोबरच रणवाद्यांच्या आवाजानेही रणांगण गाजू लागले. कोणी बाण मारित होते, कोणी गदा हाणीत होते, कोणी पाश फेकून शत्रूला खेचून मारित होते. कोणी मुसळे, कोणी तोमर, कोणी खडगे, कोणी पट्टे, कोणी लोहगोल तर कोणी कुऱ्हाडी, कोयते, त्रिशूळ, भाले अशी शस्त्रे मारित होते. कुठे लोहवृश्चिक, कुठे दशग्नी, शतग्नी अशा तोफा तर कुठे साखळ दंडांनी वीरांना जखडून मारले जात होते. उग्रसेन, बलराम, सात्यकी, कृष्ण व अनेक यादव वीरांनी आपल्या सैन्याचे चपल हालचाल करणारे छोटे गट करून जरासंधाच्या सैन्यात विजेच्या वेगाने धाडी घातल्या आणि पुष्कळ मोठा संहार केला. बलराम नांगराने 10-12 सैनिकांना ओढीत होता आणि मुसळाने त्यांची डोकी कोडीत होता. कृष्णाचे सुदर्शन चक्र वीरांची, अश्वांची, हत्तींची मस्तके सपासप कापित होते. हत्ती व घोडे ह्यांच्या प्रेतांनी पायदळाला व रथींना हालचाल करणेही कठीण होऊ लागले. फार मोठा संहार झाला. बलरामावर जरासंधाने चढाई केली, पण बलरामाने रथाखाली उडी घेतली. तो धावत गेला. रथातून जरासंधाला नांगराने खाली ओढले. तो त्याला मुसळाने ठार मारणार होता, पण त्यावेळी अशी आकाशवाणी झाली, बलभद्रा, जरासंधाला तू मारू नकोस. त्याचा वध पांडवांपैकी जो भीम त्या हातून होणार आहे. बलरामाने आकाशवाणी ऐकली. त्याने जरासंधाला मारले नाही. त्याने त्याला पाशांनी रथाशी बांधले आणि रथ मथुरेकडे चालविला. जरासंधाला पकडले असे कळताच त्याचे उरलेले सैन्य पराभूत झाले. शिशुपाल, वक्रदंत इत्यादी लोकांनी माघार घेतली. कृष्ण बलरामाला म्हणाला, तू या जरासंधाला सोडून दे. त्याला जी चीड आहे त्यामुळे तो पुन्हा पुष्कळ दैत्यसेना जमविल आणि मथुरेवर चाल करून येईल. मग आपण भूमीचा भार उतरवू. बलरामाने जरासंधाचा अपमान केला आणि त्याला सोडून दिले. तो फार दुःख करीतच गेला. त्याने 22,000 राजांना बंदी टाकले होते, पण आज तरुण बलरामाकडून त्याला पराभव व अपमानास्पद जीवदान मिळाले. त्याला रुक्मी, शिशुपाल, वक्रदंत इत्यादी वीरांनी धीर दिला आणि पुन्हा सैन्य जमवून मथुरेवर हल्ला करू असा विश्वास निर्माण केला. कंसवधाचा सूड घेण्याच्या इच्छेने जरासंधाने पुन्हा लक्षावधी सैन्य जमवून मथुरा नगरी पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण व बलराम यांनी त्याचे सैन्य मारून त्याचा पराभव केला. त्यानंतर जरासंधाने वारंवार हल्ले केले, पण प्रत्येक वेळी त्याचा पराभव झाला. 17 वेळा प्रचंड सैन्याचा संहार करून रामकृष्णांनी मथुरेतील उग्रसेनाचे राज्य राखले आणि अवताराचा हेतू तडीस नेला. दैत्यच क्षत्रिय रूपाने जन्मास आलेले होते. त्यांचा भूमातेला भार झाला होता.
इतके पराभव झाले तरी जरासंध निराश झाला नाही. त्याने कालयवन नावाच्या राजाला आपल्या मदतीला बोलावले. गर्ग मुनींची पूर्वी यादवांनी चेष्टा केली होती. तेव्हा त्या मुनींनी असा शाप दिला होता, यादवांनो, मला असा एक पुत्र होईल की तो यादवांचा पूर्ण पराभव करील. कालयवन हाच तो पुत्र. गर्ग मुनींपासून एका म्लेच्छ स्त्रीच्या उदरी तो जन्मला होता. यादवांना तो भारी होता. यादवांचा त्याच्या हातून पराभव होईल हे जरासंधाला माहीत होते. कालयवन आणि जरासंध यांनी मिळून मथुरेला वेढा दिला. फार मोठे सैन्य जमले होते. 3 कोटी यावनी सेना आली होती. त्यांपुढे आपल्या मथुरावासी लोकांचा धुव्वा उडेल हे समजून कृष्णाने सागराची प्रार्थना केली. नवी नगरी निर्माण करायला तुझ्याजवळ जागा दे. सागराने जंबूद्वीपाच्या पश्चिम दिशेच्या किनाऱ्याजवळ जागा दिली. कृष्णाने योगशक्तीने एकाच खांबावर तेथे मोठे नगर बसविले. यादवांना मोहनिद्रा आणून सर्वांना आकाश मार्गाने गुप्तपणे त्या नगरात नेले. त्या नगराचे नाव द्वारका ठेवले. यादव सकाळी जागे झाले ते नव्या नगरातच, आणि कृष्ण मात्र कुठेच दिसेना. इकडे कृष्णाने मथुरेतील सर्वांना पाठवून दिल्यावर सर्व महाद्वारे उघडी टाकली. कालयवनाच्या सैन्यासमोरूनच तो पळून जाऊ लागला. एकही शस्त्र त्याने जवळ ठेवले नाही. त्याने स्मरण करताच ती प्रगट होऊ शकत होती. कालयवनाला कळले, कृष्ण पळून जात आहे, एकटाच आहे व निशस्त्र आहे. त्याला पकडायला कालयवनही धावला. कृष्णाने त्याला झुलवीत खूप दूर नेले. मधून मधून गुप्त होऊन मध्येच तो प्रकट होई. कित्येक पर्वत, दऱ्या व नद्या ओलांडल्या, पण कृष्ण सापडेना. दक्षिण भारतात कृष्ण आला. कृष्णा व वेण्या नदीच्या संगमावर परशुराम त्यावेळी राहत होता. कृष्णाने त्याच्या आश्रमात जाऊन गुप्तपणे त्याची भेट घेतली. तेथून कृष्ण पश्चिम समुद्राच्या दिशेने गेला. पर्वताच्या एका गुहेत तो शिरला. इतका सारा वेळ आपण कालयवनाच्या दृष्टीच्या टप्प्यात राहावे अशी युक्ती मात्र कृष्णाने केली. कृष्ण गुहेत गेला हे पाहून कालयवनही त्या पर्वतावर चढून गेला. ती गुहा पुरातन होती. तीत मांड्यात त्याचा पुत्र मुचुकुंद राजा विश्रांती घेत निजला होता. पूर्वी देवांच्या व दैत्यांच्या युद्धात तो देवांचा सेनापती होता. तो विजयी झाला, पण लढता लढता खूप थकला. इंद्राने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आणि वरदान दिले की राजन, तुमची निद्रा जो भंग करील त्यावर तुमची दृष्टी पडताच तो जळून भस्म होईल. त्रेतायुगापासून तो राजा चिरकाल निद्रा घेत होता. कृष्ण गुहेत शिरला आणि अंधारात सूक्ष्म रूपाने लपून बसला. त्याआधी त्याने आपला भरजरी शेला मुचकुंदाच्या अंगावर पांघरुण म्हणून घातला. कालयवन धावत धापा टाकीत गुहेत शिरला. बाहेरच्या प्रकाशातून एकदम गुहेतील मंद प्रकाशात येताच त्याला तो शेला दिसला. कृष्णच लपून झोपेचे सोंग करून पडला आहे असे त्याला वाटले. त्याला वाटलेल्या त्या कृष्णाला मुचुकुंदालाच लाथ मारली आणि म्हटले, अरे पळपुट्या, मला भिवून इथे येऊन लपून बसला आहेस का? उठ, चल, युद्धाला तयार हो. आणि मुचुकुंद एकदम जागा होऊन उठून बसला. त्याने डोळे उघडून पाहिले, तो समोर धिप्पाड कृष्णवर्ण यवन राजा उभा होता. पण त्याच्यावर नजर जाताच तो एकाएकी जळू लागला. त्याने एकच आरोळी ठोकली आणि तो गतप्राण झाला. 4-5 पळातच कालयवनाच्या शरीराची राख झाली. मुचुकुंद भानावर आला. आपण फार काळ निजलो होतो असे त्याला जाणवले. इंद्राच्या वरदानाची त्याला आठवण झाली. आपल्या दृष्टीपातानेच हा कुणीतरी दुष्ट यवन जळून मेला असे त्याच्या लक्षात आले. आता त्याचे लक्ष गुहेत इतरत्र गेले. आपल्या अंगावरच्या दिव्य वस्त्राकडे गेले. मग गुहेच्या एका कोपऱ्यात दिव्य प्रकाश पडला असून तो मोठा होत आहे. त्या प्रकाशात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेला श्री विष्णू सर्व भूषणांनी युक्त असा उभा आहे असे त्याला दर्शन झाले. त्यावेळी मुचुकुंदाने उठून विष्णूला वंदन केले. तेव्हा कृष्णाने आपले द्विभुज रूप धारण केले. मुचुकुंदाने त्याची अनेक प्रकारे स्तुती केली. कृष्णाने आपल्या अवताराची त्याला माहिती सांगितली व म्हटले, राजर्षी, आता तू बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या कर. द्वापर युगाचाही अंत जवळ आला आहे. लवकरच कलियुगाचा प्रारंभ होईल. यापुढे कोणतेही हिंसा कर्म न करता तू मोक्ष मार्गाची साधना कर. द्वापर युगांत समयी पृथ्वीवर दैत्य फार माजले असून मी पूर्ण वैष्णवी शक्तीने युक्त होऊन त्यांचा संहार करण्यासाठी अवतरलो आहे. कृष्णाची आज्ञा मानून मुचुकुंद गुहेच्या बाहेर आला. त्याला सर्व वृक्ष लहान खुरटे दिसले.
युगधर्माप्रमाणे वनस्पती खुरट्या झाल्या होत्या, माणसेही त्याला बुटकी दिसली. मुचुकुंद चकित झाला. कृष्णाने त्याला सांगितल्याप्रमाणे तो बद्रिकाश्रमास निघून गेला. कृष्णा मागोमाग बलरामही त्या पर्वतावर काही वेळाने येऊन पोहोचला. जरासंध, शिशुपाल व त्यांचे सैन्य उत्तर भारतातून दक्षिणे ठिकठिकाणी मुक्काम करीत बलरामाचा पाठलाग करीत आले. तेही त्या पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोहोचले. एवढे दूर येताना त्या सैन्याचे फार हाल झाले. कित्येक सैनिक वाटेतच मरण पावले. जरासंधाला राम व कृष्ण त्या पर्वतावर दिसताच त्याने ओरडून विचारले, काल यवन कुठे गेला? तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, तो आत्ताच जळून मेला. तेव्हा जरासंधाने संतप्त होऊन त्या पर्वताला चारी बाजूंनी आग लावली. म्हणजे राम व कृष्ण त्या आगीत जळून मरावेत असा त्याचा हेतू होता. पण कृष्णाने गरुडाचे स्मरण केले आणि तो आकाशातून येऊन त्या पर्वतावर उतरला. त्यावर बसून राम व कृष्ण गगनमार्गे तेथून निसटले ते मथुरेच्या दिशेने गेले. गरुडा मागोमाग जरासंध पुन्हा सैन्यासह उत्तरेकडे वळला. आता मात्र त्याच्या सैन्याचा संहार कृष्णाने सुदर्शन चक्राने केला. जरासंध बलहीन होऊन कसा बसा मगधास गेला. मथुरेत जाऊन कृष्णाने बलरामाबरोबर मथुरेतील सर्व धनसंपत्ती व यादवांच्या नित्योपयोगी वस्तू द्वारकेस नेल्या. जरासंधाने याही वेळी त्यांना अडविले, पण रामकृष्णाने त्यांचा पराभव केला. द्वारकेत कृष्ण येताच सर्व यादवांना फारच आनंद झाला. मथुरेतील अपार धन मिळताच यादवांनी उत्सव समारंभ केले. आनर्त देशाचा राजा रैवत नावाचा होता. त्याची कन्या रेवती ही उपवर झाली होती. तिला योग्य वर कोणता असे रैवताने ब्रह्मदेवालाच विचारले. तेव्हा मथुरेतील कृष्णाचा अग्रज बलराम हाच योग्य वर आहे असे ब्रह्मदेवाने सांगितले. तेव्हा रेवती बलराम विवाह मोठ्या थाटात झाला. बलरामाला रैवताने खूप संपत्ती आंदण म्हणून दिली. रुक्मिणी स्वयंवराची कथा या पुढील अध्यायात श्रवण करावी. अध्याय 22 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.